पर्यंत स्पेशल पुरणाची थाळी। यासाठी पुरणाच्या कणकेसाठी मी गव्हाचं पीठ, किंचित मीठ आणि मैदा टाकून हळदीच्या पाण्याने कणिक लावून घेतली आहे। यानंतर कटाच्या आमटीसाठी आदल्या दिवशी केलेला मसाला टाकून चटणी, हळद आणि गरम मसाला टाकून छान परतून घेतला आहे। यानंतर गरम पाणी टाकून त्याला तेल सुटू द्यायचं आहे। त्याच्यानंतर आदल्या दिवशी केलेला आपण डाळीचं पाणी टाकून चवीनुसार मीठ टाकून घेऊया। आपली आमटी तयार आहे। त्यानंतर खिरीसाठी मी तांदूळ छान स्वच्छ धुवून तुपात भाजून घेणार आहे। तांदूळ छान हलके झाल्यानंतर त्यांना मिक्सरमधून पाणी टाकून थोडं दळायचं आहे। यानंतर त्यात दूध टाकून छान वेलची आणि बदाम पावडर टाकून घेऊन खोबरं टाकून घेऊया। चवीनुसार साखर टाकून घेऊन थोडं जायफळची पावडर टाकून घ्यायची आहे आणि तांदूळ छान शिजवून घ्यायचे आहेत। यानंतर पुरणाच्या पोळीसाठी मी 2 गोळे घेऊन छान अशा पद्धतीने पुडी लाटून घेणार आहे आणि त्यात सारण भरून घेऊया। दोन्हीही पुडी एकावर एक ठेवून छान प्रकारे पॅक करून घेऊया, म्हणजे पुरण बाहेर निघणार नाही आणि पोळी आपली अशी टम्म फुगेल। यानंतर आपल्याला पोळी छान लाटून घ्यायची आहे। अशा पद्धतीने मी पोळी लाटून घेतली आहे। यानंतर दोघही साईडने पोळी आपल्याला छान भाजून घ्यायची आहे। तूप लावून आपल्याला पुरणाची पोळी छान भाजायची आहे। बघा आपली पोळी कशी टम्म अशी फुगली आहे। यानंतर भजीसाठी कांदा, मिरची आणि कोथिंबीर टाकून घेऊन बेसन पीठ घेऊन चवीनुसार मीठ टाकून भिजवून घेऊया। त्यात किंचित असा खाता सोडा टाकून घ्यायचा आहे आणि भजी तळून घेऊया। भजी छान कुरकुरीत अशी होईपर्यंत तळून घ्यायची आहे। आपला पुरणाचा स्वयंपाक रेडी आहे। तुम्हीही आज पुरणच बनवतात का? मला कमेंटमध्ये नक्की कळवा। प्लीज लाईक अँड सबस्क्राईब।